गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 17। श्री गणेशाय नमः। जन्म मरणाचा सिद्धांत ठसविला जरी यथोचित, तरी उठती मनात विचार वादळे। सद्गुरूंनी अयोध्येत रामरायाच्या सान्निध्यात शरयूच्या जलस्पर्शात केले काही हितगुज। अस्वस्थता ये उठता बसता, थकवा येतो शोध घेता। गणराया मजला तूच त्राता, आहेस ना अशा वेळी। मूळचा मी असे मूढ, कसे कळावे गहन गूढ। विचारावरती आरूढ हेच भूत। वेगवेगळी दृश्ये दिसती, किंचाळत खिदळत दात विचकती। अक्राळ विक्राळ रूपे धरती, स्वप्ने भूत पिशाच्यांची। मध्यरात्री उठे दचकोन, घामाने जाई डबडबोन। धपापे थरथरे भयाण, गजानना रे। सद्गुरु नसण्याची कल्पना, कलेवर नुसते प्राणाविना। करावे आमुच्याही प्राणहरणा गजानना रे। कसेही करून सोडवावे, सद्गुरूंना आम्हात थांबवावे। भय मनीचे नासावे, गजानना रे समूळ। सद्गुरूंना आरोग्य लाभावे, आयुष्य आमुचे त्यांना द्यावे। मांडीवरती पहुडावे सद्भक्तांनी, गळही घालतो तुझला। आण आमुची तुझ्या कृपेला, सद्गुरु वाचोन आम्हाला नकोच काही। विधी विधानाचे दळण नको, ज्ञान वचनांचा घोळ नको। नीती शास्त्रांचा घोष नको, कृपाळूपण दाखीव। भक्तांचा आक्रोश चालला, असह्य झाला गुरुमाऊलीला। त्यागू काय रे स्थानाला, हृदयातल्या तुमच्या। काय हे तांडव मांडले, गणरायासी उगा शिणविले। शिकविले ते व्यर्थ गेले, वाटते आज। गणराय काय म्हणतील, चिथावले असे त्या वाटेल। भक्ता करवी मागेल,
कायमी असे. रामनामासी विसरलात, म्हणून गुंतला दुःस्वप्नात. चला घ्या हातात माऊली माळ प्रेमळ. जे जे भक्त जाणकार, अलिप्त दिसती वरवर. आतून मात्र खोलवर, भळभळे ही जखम. जो तो एकमेकाला, लावून दबक्या स्वराला. मनावरच्या ओझ्याला दावी बोलून. मग करू नये ते करू लागले, निमित्त शोधून काढू लागले. महाराजांना नेऊ लागले आपापल्या गावासी. दिसत होते साऱ्यांना, कष्ट होतात महाराजांना. दुःखात बुडाल्या मनांना, समजेनात काही. 81वा वाढदिवस साजरा झाला अकोल्यास. सहस्त्र चंद्र दर्शनास पाहिले होते. 82वा वाढदिवस साजरा करीती खामगावास. हत्तीवरल्या मिरवणुकीस तोड नसे. सुधाकरराव खेरड्यांनी आणविला गज शृंगारोनी. विशेष परिश्रम घेवोनी सद्गुरूंच्या कौतुका. 83वा गुंजस्थानाला, 84वा माकोडीला, 85वा मलकापुराला वाढदिवस झाले साजरे. सद्गुरूंच्या जे असती निकट, ठाऊक प्रकृती अति बिकट. भविष्यातला चित्रपट भिववी त्यांना. परी आग्रह मोडवेना, आड येई भिडस्तपणा. सद्गुरु नकार देतीना, काय करावे. एकदा नेले हिंगोलीस, पाहून हनुमान जयंतीस. अनुग्रहाचा वाढदिवस साजरा करण्या. भक्तांच्या अंतरा जाणून, ओढ पुरविती हासून. याच काजे करून जन्म घेतला पृथ्वीवरी. रामनामाच्या दिंडीत अखेरच्या श्वासाप्रत. खेळावी पावली उत्साहात, वाटे सद्गुरूंना. सद्गुरूंची भिस्त रामावर, यज्ञेश्वर काका मेरेकर. प्रकाश कैलास मोहरीर, पाहती अगतिकपणे. एकमेकांच्या दृष्टीत, काळजी पाहती अमित. सतर्क राहुनी सावली गत, मागे मागे सद्गुरूंच्या. जिजी माय सांगती खुणेने, करू द्यावे जे करणे. व्यर्थ तुमचे चिंता वाहणे, अटळ ते होणारच. आप्तस्वकीय चिंता तूर,
संप्रदायाचा करुण सूर, वराड झाला भेसूर, आवंढे गिळी मराठवाडा. उत्साह चोहो बाजूंचा, तजेला तना मनाचा, तोल अवघ्या निसर्गाचा गेला ढळून. पक्ष्यांची तोंडे खेरड्याकडे, पशु पाहती खेरड्याकडे, झाडे झुडुपे खेरड्याकडे, बसली तोंड करून. आकाश झुके खेरड्यावर, नदी अडखळे वारंवार, उन्हातला विझे अंगार, काळजीच काळजी. कुत्री बसती वळचणीला, तोंडना लावती भाकरीला, विसरून गेले स्वभावाला, निपचित पडती. एकदा सद्गुरूंनी स्मरण केले, राम मास्तरांना बोलबा म्हणाले, सारखी आठवण काढू लागले, रामा रामा म्हणोनी. त्यावेळी राम मास्तर राहती जवळ निरंतर, अंतरंगातले शिष्यवर सद्गुरूंच्या. मंदिराच्याच जागेत, दाजी तापींच्या खोल्यात, मास्तरांचा निवास असत सद्गुरूंच्या आज्ञेने. दाजी तापी लोणीचे, दुःख भोगती एकटेपणाचे, ऐकायचे मास्तरांचे, शरण आले सद्गुरूंना. त्यांनी बांधल्या 4 खोल्या, सद्गुरु चरणी अर्पण केल्या. कृत्यासाठी या भल्या, कारण राम मास्तर. सद्भाव हा मास्तरांचा, प्रसाद बनला सद्गुरूंचा. पायाशी नित्य राहण्याचा, मिळाला आशीर्वाद. असो मास्तर धावत आले, हाके सरशी हजर झाले. पत्नी सत्यांच्या ना राहवले, त्याही आल्या सवेची. रामा मजला आनंद झाला, पाहून तुझ्या सेवेला. गेलो जेव्हा त्रिधामाला, सोपवून तुझ्यावर. बरे का मुली सीताबाई, मंचावरली चादर पाही. सद्गुरु चरणी विणून वाही, तुझी सासू प्रेमाने. रामा तुझ्या वडिलांची, बंधूच रंगनाथ पंतांची, आणि तुझ्या मातोश्रींची, भक्ती असीम सद्गुरूंवर. पंत निवृत्तीनंतर, जालना क्षेत्री रामावर. श्रद्धा ठेवोनी निर्भर, राहिले बरे. तोच आदर्श ठेवावा, नित्य राम भजावा. सन्मार्गावर चालवावा, संसार आपुला. रामराय देतो सारे, न मागता वत्सारे. आपण सुखात नांदा बरे, जावे आता. राम मास्तर घरी आले, हृदयात त्यांच्या चर्र झाले. वक्तव्य कधीही ना केले, सद्गुरूंनी या परी. देवा तुझ्या मनात काय, निर्वानिरवीही असे काय. भविष्यात वाढून काय,
ठेवले बापा. राम मास्तर मनात उढू लागले अतोनात. लक्षणा लागे कशात झाले सैर भैर. अखेर साल दाखल झाले ज्याने भक्त काळवंडले. भयभीत चेहरे फिरू लागले ते 1980. गुरु पौर्णिमा उत्सव झाला रीतीप्रमाणे साजरा केला. मात्र अंतःकरणातला जाचला गे वाढीस. ज्यांना कोणीही निजलेले नव्हते कधीही पाहिलेले ते सद्गुरु पाहिले खिळलेले अंतरुणावर. वाणी तळाशी खोल खोल लडखडते वाटती येत बोल. डोळ्यात यातना सले खोल कड बदलताना. हात पाय सुकोन गेले गाल गालाला चिकटू लागले. नाक उठून पुढे आले श्वास चाले वेगात. भक्त उठले कळवळून विचारती अश्रू सारून. सुटका नसे का यातून सद्गुरुराया. द्या द्या भोग आम्हाकडे घालावे देवासी साकडे. जावे तरी कोणीकडे देवा रामराया. मुलांनो मुळीही भिवू नका मर्त्यलोकी हे चुकले का. देह भोगे भोगे नाका आपण राम स्मरावा. अरे मृत्यू असतो देहाला असेल जर तो जवळ आला. स्वागत त्याचे करण्याला सज्ज राहावे. आता काही होणार नाही अजून भोग संपले नाही. लक्ष देण्याचे कारण नाही यत्किंचितही त्याकडे. मृत्यूला नाते असते का रे भाषा कुणाची कळते का रे. अमर कोणी होते का रे या मृत्यू लोकात. अद्यापिही मी तुमच्यात आहे प्रेमात तुमच्या डुंबतो आहे. माझे तुमच्यावर लक्ष आहे मग भीता कशाला. सुधाकरराव खेरड्यांनी विनंती केली कळवळोनी. विश्रांती स्तव महाराजांनी पामराकडे चलावे. त्यावेळी कुणालाही किमपीही कळले नाही. अखेरचा हा प्रवास पाही असे महाराजांचा. सद्गुरूंनी ते मान्य केले. खामगावी राहण्या गेले तेथे काहीच ना घडले सकारात्मक. व्याधींनी हल्ले प्रखर केले. मूळ व्याधीचे रूप विक्राळ झाले. प्रोस्टेट ग्लँड्स हर्निया उगवले पुन्हा रणांगणात. या आधी यांचेशी मुकाबला शरीराने होता केला. गोवर्धन डॉक्टरांच्या प्रयत्नाला दिले होते यश. त्यावेळी नागपूरला सुरू ठेविले उपासनेला. ज्वराने जरी कहर केला 105 अंशांचा.
रुग्णालयाच्या खोलीचे स्वरूप बनले मंदिराचे, प्रमाण येणाऱ्या भक्तांचे होते अतोनात. फळवाला एक मुसलमान भरती होता पेशंट म्हणून, फळांच्या करंड्या आपणहून अर्पण करी महिनाभर. जाऊन जातींच्या पलीकडे गुरु तत्व जाणवे चोहीकडे, या साऱ्यांच्या भावनांकडे लक्ष होते डॉक्टरांचे. त्यामुळे त्यांच्या मनावरचे वाढले दडपण उपचाराचे. तेव्हा चरण महाराजांचे धीर त्यांना देती. त्यावेळी कृपाळू सद्गुरूंनी आजारावर मात करोनी, यश टाकिले भरभरोनी डॉक्टरांचे पदरात. यावेळीही यश मिळावे हेरडे प्रार्थती मनोभावे, गरगर फिरती अश्रूंसवे घरभर. खामगावी सारीकडून रीघ भक्तांची लागून, येई त्यांना भडभडून पाहून दैना. मग साऱ्यांनी विचार केला, न्यावे आता अकोल्याला. तेथेही नाही गुण आला, तर गाठावे इंदोर. भक्तांची स्थिती केविलवाणी, सद्गुरू दिसतील का डोळ्यांनी. तर्क करो करोनी फुटे डोके. इंदोरची स्थिती तशीच झाली, दृष्टीत भकासता वाढली. रात्र रात्र जागती झाली घबराटीने. अधीरतेने आणले नागपुरास, महाराजांची इच्छा खेरड्यास. परंतु भक्तांच्या इच्छेस मान देती. जोशी DSPंचे घरी दिवस काढिले कसे तरी. चिंता वाढेल अंतरी, अशीच राही प्रकृती. बेचैनी जेव्हा फार वाढली, मंडळी खापरेंकडे आली. समजूत मनाची काढली, तरी स्थिती तशीच. दिवाळी 10 दिवसांवर रुग्णालयी डॉक्टर सुभेदार. प्रयत्नांचे गाठती शिखर, बुद्धी चातुर्य लावून. सद्गुरू मात्र मनोमनी, हिरड्यासी बसले जावोनी. थोरल्या महाराजांचे चरणी लीन झाले. मधून मधून आठवण करती, सुचविती सांगती विनविती. शरीराची दाविती अंतिम स्थिती, तरी कुणी ऐकेनात. भक्तांना प्रबळ आशा वाटे, कमी पडू नये कोठे. चमत्कार होईल असे वाटे, म्हणून थांबून पाहती. वेगवेगळे प्रयोग केले, डॉक्टरांनी हात टेकले. यश हुलकावून गेले, संपले उपाय. समस्या उद्भवली आतड्यांची, दुर्दशा झाली पचनाची. हेळसांड जरी देहाची, तरी पुरविती हट्ट. सद्गुरू सारे सोसती, फिटू दे म्हणती भ्रांती. परात्पर गुरु हेलावती, पुरे करावे प्रल्हादा. करायचे तेवढे केलेस, बहुत कष्ट सोसलेस.
शब्द ब्रह्माचा पाळलास नाम यज्ञ करून. ये प्रल्हादाकडेवरी जाऊ आता ब्रह्मपुरी. घालतो बरे कानावरी ब्रह्म्याच्या मी स्वतःच. सांगतो तुझा व्यवहार दोहिले नामामृत सार. उभारिलेस भक्ती मंदिर रचले क्षणावरी क्षण. भक्ती साहित्य वापरून सगुण मूर्ती साकारून. पुढे समयी उजळवून ठेविली दिनमणीची. प्रल्हादांनी पूजा केली भक्त सुमने वाहिली. ऋषी मुनींनी वाजविली वाद्ये मंदिरात. आरतीची ज्योत चंद्र चांदण्यांच्या अक्षता भद्र. शंख फुंकी स्वतः इंद्र गंधर्व गाती आरती. पंचभूतांच्या खड्या सवाया विश्व लागले डोलाया. ठुमकले पावली खेळाया आनंद सागरी. इकडे अखेर भक्त जमले विचार विनिमय करू लागले. लौकिक प्रयत्न सारे थकले समजून घेऊया. DSP जोशी आले योगानंद काळे आले. सुधाकर देव येऊन बसले निर्णय करण्यास. खापरे वकील दुःखी झाले यश कसे हो रुसून बसले. भक्तीचे कलम नाही चालले हरलो खटला. जोशी साहेब पुढे झाले खांद्यावरती हात ठेविले. कसे बसे बोलते झाले कालाय तस्मै नमः. मग म्हणाले पुरे झाले आता पाहिजे सावध झाले. प्रयोग करणे आवरले पाहिजे आपण. प्रेम साऱ्यांनाच वाटते शंका नाही कोणाते. सद्गुरु जे सोसती ते जाणावे सर्वांनी. आपणासी बरे वाटावे भ्रांत मुक्त आपण व्हावे. म्हणून पीडेसी जवळ करावे किती हो सद्गुरूंनी. भक्तावरचे प्रेम अमित दुखविते ना याही स्थितीत. पहावा आपण किती अंत सोडवावे सद्गुरूंना. आपणा माझी विनंती न्यावे त्यांना खेरड्याप्रती. आता तरी इच्छेप्रती मान द्यावा. आपणा पुढे मी लहान आहे पूर्ण जाणून. माझ्या मर्यादा उल्लंघून धार्ष्ट्य केले सांगण्याचे. त्याची क्षमा करावी सूचना तेवढी ध्यानी घ्यावी. भविष्याची हाक जाणावी वाटते मजला. सर्वांच्या जे होते मनात DSPंच्या मुखी येत. लगेच माना डोलवीत दिली संमती साऱ्यांनी. 23 ऑक्टोबर 1979 निर्णय झाला या दिवशी. जावे आता खेरड्यासी परतून पहा. डॉक्टरांनी केली तपासणी आणखी बिघाड झाला म्हणून. थक्क झाले आश्चर्याने घातले बोट तोंडात. रामनामाचा मधुर ध्वनी
सद्गुरूंच्या अंगामधुनी ऐकला डॉक्टर अय्यरांनी स्तंभित होऊन. पुन्हा लाविला स्टेथॉस्कोप, तोच अनुभव निकोप. सद्गुरु भासती रामरूप रोम रोमी. हृदयाचे प्रत्येक स्पंदन उच्चारी राम रघुनंदन. रुधिर करी अभिसरण श्रीराम श्रीराम. डॉक्टरांना हे प्रत्यया आले, त्याचे पहा कारण घडले. मोठ्या महाराजांनी घेतले सद्गुरूंना कडेवर. त्या प्रेमाच्या उमाळ्याने सद्गुरू भारावले आवेगाने. करू लागले उत्फुल्लतेने भजन श्रीरामाचे. ज्या वेळी त्यांचे भजन चालले, डॉक्टरांनी तपासिले आणि आश्चर्याने थक्क झाले श्रीराम श्रीराम ऐकून. 1979च्या ऑक्टोबर 24 कार्तिक शुद्ध चतुर्थीला मंडळी निघाली खेरड्याला महाराजांना घेऊन. हजारो भक्त जमा झाले, निरोप देण्यासाठी आले. मनामध्ये समजून चुकले हे सारे अखेरचेच. येऊ लागले उचंबळून, नजर चुकवीत डोळे पुसून. बोलू लागले बळे हसून, जुजबी काही. बोलण्यात त्या अर्थ नव्हता, ऐकण्यातही अर्थ नव्हता. अर्थ उरला कोठेच नव्हता, सारेच निरर्थक. तरीही रंगमंचावरची भूमिका आपुल्या वाट्याची असेल जी, ती करावयाची तन्मयतेने. रुग्णवाहिका तयार झाली, अवघ्यांची काळीजे लकाकली. वातावरणी कळा पसरली, धास्तावले पणाची. महाराजांनी डोळे उघडून घेतले एकदा पाहून. डोळ्यांनीच आशीर्वाद देऊन सुखी रहा सांगितले. बरोबर डॉक्टर काटे निघाले, बाळाराम दाजी काळे आले. यज्ञेश्वर काका होतेच बसले, जिजी माय होत्याच. दाबून सारे गहिवर, प्रकाश कैलास शिष्यवर. संगे राहती निरंतर सेवा करण्यासाठी. अखेर गाडी सुरू झाली, गुरगुर गुरगुर करू लागली. भयानकतेला देऊ लागली छेद भयानक. शेवटी पाश तोडून वाहिका निघाली तेथून. अकोल्याची दिशा पकडून लागली धावू. गाडीत पसरली शांतता, यंत्राचा तेवढा आवाज होता. अनामिकाचा पडत होता हातोडा काळजावर. खापरेंचा बांध फुटला, आता असला लळा कुठला. नका सोडून जाऊ मजला, दीनदयाळा गुरुवर्या. सगळ्यांनी माळा काढल्या, थरथरत ओढून पाहिल्या. बोटात शक्ती काही केल्या, येईच ना. लक्ष लागेना नामात,
जीव रमेना बोलण्यात, निस्तेजता आली डोळ्यात, मावता मावेना. डॉक्टर काटे एकटे पडले, जबाबदारीने कोलमडले, धावा मग करू लागले सद्गुरूंचाच. यज्ञेश्वर काकांनी डोळे मिटले, रामनामात दंग झाले, स्थितप्रज्ञाचे गुण प्रगटले अगदी सहजपणे. जिजी मायेचे लक्ष केंद्रित, महाराजांच्या मुद्रेप्रत, जणू संवाद होत्या करत अलौकिक. अननुभूत कासावीशी स्पर्धा करी वेगाशी, प्रत्येक जण आपणाशी लागला झगडू. गाडीतले दृश्य अद्भुत, मग्न सारे आपापल्यात, मनातल्या गुंतागुंतीत हरवून गेलेले. यावेळी महाराजांसमवेत रेल्वेतून होते उतरत, दृष्टी होती शोधत हमालाशी. सद्गुरूंचे आठवती बोल, हा देह रामाचा हमाल, सेवेची संधी घालवाल तर कसे चालेल. पेटीत असते रामराय, मी त्यांचा मारुती होय, डोक्यावर घेणे आनंद होय, या देहाची किंमत काय. विचारी हरवले देशपांडे, दृष्टी लावून सद्गुरूंकडे, बनत जाती बापुडे व्याकुळ व्याकुळ. एकदा सद्गुरू असता आजारी, खोलीत ठेविले अंधारी, शुश्रूषेसाठी सेवेकरी होते गणेश कळवे. त्यावेळी काय झाले, गणेशाने औषध दिले, साखरे ऐवजी घातले गेले भलतेच काही. सद्गुरूंची जीभ चुरचुरली, पावडर घशात फसफसली, उलटीची भावना तीव्र झाली कडवटपणाने. थोड्या वेळाने ध्यानी आले, अरे आपण हे काय केले. गडबडले, हडबडले, रडले परिणामाच्या भीतीने. अरे खोलीत होता अंधार, त्याला तू काय करणार. रामराया तारून नेणार, काळजी कशाला. महाराज अशी पाखर, कोण आम्हावर धरणार. रामराया तूच तारणार, तारावे सद्गुरूंना. प्रकाशला हुंदका आवरेना, दचकून पाही इतरांना. भाव दृगोचर केविलवाणा, साऱ्यांच्याच मुखावर. भक्तगण असा चिंतातूर, आपल्यातच राही चूर. अंतर्धागा सद्गुरूंबरोबर जोडत होता. सद्गुरू पोचले ब्रह्मलोकी, प्रेमभराने ब्रह्मा विलोकी. मोठे महाराज होतेच की समवेत, सर्व काही ब्रह्मा जाणे. कार्य जे केले प्रल्हादाने, भूतलावर झिजला कौतुकाने. कणाकणाने कसा तो, प्रेमाने त्या हृदयी धरता. आश्चर्य वाटले तत्वता, पोट काय हो मोठे करता. काय आहे त्यात असे,
मोठे महाराज होती पुढे, पोट फुगले जे येवढे, भक्तापराधांचे गाठोडे, आणले क्षमेसाठी. आपण त्यांना क्षमा करावी, प्रल्हादावर सावली धरावी, आणि त्याची त्याला जागा द्यावी आपल्या हृदयातली. माझेच रूप हा प्रल्हाद, रामानंदा तुमचा कंद, त्यानेच निर्मावा आनंद हृदयात आमच्या. आर्जव मुळी ना करावे, मर्त्यलोकीचे द्वैत टाकावे, ईश्वरात विलय पावावे सहज भावाने. सद्गुरूंनी मग ध्वनी केला, रामनामे ब्रह्म व्यापला, त्याच क्षणीचा भूतला वरला पहावा प्रसंग. भक्तांनो तो अवधारावा, सजग होऊनी ऐकावा, मनावरती कोरावा कायमचा आपल्या. अकोला जसे जवळ आले, सद्गुरूंचे पोट फुगत गेले, म्हणून थांबणे भाग पडले अकोल्यात. गाड्या आल्या इस्पितळात, घाईने नेले शल्यगृहात, गुंडाळून लाल शालीत धडधडत्या अंतःकरणाने. श्वास साऱ्यांचे रोधून बसले, डोळे साऱ्यांचे थिजून बसले, शक्तिपात जणू झाले साऱ्यांचेच. उषाशी सखाराम तांबटकर, दृष्टी रोवून सुस्थिर, कृष्णराव देशपांडे पातुरकर पायाशी उभे घाबरून. अंतिम क्षणाचे साक्षीदार, एकमेकांची टाळती नजर, जाणीव नेणीव होई बधीर, उमजेनाच काही. जपमाळ हलती थांबू झाली, ओठांची पुटपुट धिमावली, हालचाल मंदावत गेली, धस्स जाहले. डॉक्टर गर्दे धावत आले, पाठोपाठ भोपळे धावले, प्रयोगाणी बाणीतले करू लागले कसोशीने. नळी पोटात जाईना, कफ काढता येईना, सलाईनचा होईना मुळीच उपयोग. भयान शांतता पसरली, डॉक्टरांची वाचा हरवली, बाहेर गर्दी वाढली अकोल्यातील भक्तांची. गर्दे म्हणाले आपण सांगा, भोपळे म्हणाले आपण सांगा, घाम फुटला सर्वांगा दोघांच्याही. डॉक्टर भोपळे अखेर उठले, धैर्य अंगी एकवटले, घोगऱ्या आवाजात बोलले, महाराज आपुले गेले हो. भक्त जमला हेलावला, किंकर्तव्य मूढ बनला, चिमटे काढीत एकमेकाला म्हणती हे खरे का हो. डॉक्टर हे खरे नाही ना, महाराज आपुले आहेत ना, चुकून शब्द निघाले ना मुखातून आपल्या. असे कसे होईल, महाराज टाकून जातील, जपामध्ये मग्न असतील, पुन्हा पहा बरे. शेवटी डॉक्टर खाली बसले, बसता बसता डोळे पुसले, निदान माझे खोटे ठरले,
तर बरे होईल. आता मात्र भक्तांचा बांध दाटल्या आवंढ्यांचा, स्वैर फुटला रडण्याचा कल्लोळ झाला. आपुले महाराज गेले हो, रामरूप झाले हो, कायामुचे चुकले हो, गेला धारवड. शब्द दिला तो पाळला, अकोल्यास देह त्यागिला. सद्गुरु आपल्या शब्दाला पाळती निग्रहाने. 24 ऑक्टोबर 1979 कार्तिक शुद्ध चतुर्थीसी रात्री 9:40 सद्गुरु देह सोडिती. तिकडे साखर खेरड्यात अनिश्चितता होती वावरत. इकडे तिकडे होते करीत भक्तगण. घराघरातून एकच चिंता, गल्ली गल्लीतून विलाप वार्ता. कसे असतील महाराज आता, कुणीतरी सांगा हो. कुणी बसुनी मंदिरात साकडे होते घालीत. आपण तातांचेही तात निराश ना करावे. रात्र काळी समय काळा, तगमग तगमग पुरी उन्हाळा. विचारांच्या उष्ण झळा झोंबती साऱ्यांना. ज्योत समयीची फरफरे, काळजामध्ये कळ भरे. काळ्या धुराची रेष उभरे, भयभीत करण्या. महाराज आमुचे असतील ना, डोळ्यांना ते दिसतील ना. तशी सुवार्ता मिळेल ना आकांत प्रश्नांचा. तोच तार येऊन धडके, अशुभाची पाल चुकचुके. अखेरचा घाव कडके, भयंकर वार्तेने. सद्गुरु ब्रह्मरूप झाले हो, आधार आमुचा गेला हो. कसे आमुचे होईल हो देवा देवा. दुःखाची एकच लाट फुटली, हलकल्लोळ करून गेली. अवघी नगरी हरवून बसली शुद्ध बुद्ध. मेहकरातही तसेच घडले, वाट पाहून अवघे दमले. अपशकुनांनी त्रस्त केले, काळोख भरल्या रात्रीने. मंदिरातील घंटाही भयकंपने उठवी देही. फुट्ट वाजला आवाजही मोठा वाटे. शांतता सहन होईना, आवाज निर्मी भय भावना. बसवेना ना उठवेना, फिरवेना ना बोलवे. अवघा विदर्भ ढहुळला, मराठवाडा थरथरला. देशातला परदेशातला शिष्य बुडाला दुःखात. पहाटेचे 3 वाजले, गाड्यांचे आवाज येऊ लागले. लोक रस्त्यावर धावले, अनिवार्य ओढीने. प्रखर प्रकाश डोळ्यात शिरला, डोळ्यापुढे अंधार झाला. अजब म्हणावे या खेळाला, प्रकाशाने अंधार. कार्तिक शुद्ध पंचमीला यात्रा विसावे खेरड्याला. पुन्हा कधीही प्रवासाला निघणार ना महाराज. भक्तांचा ओघ सुरू झाला,
जो तो धावे खेरड्याला, वाहनांमागून वाहनाला आला चेव. कुणी निघाले धावत, कुणी सायकलचा आधार घेत, स्कूटर मोटार निवडीत कुणीच थांबेना. कुणी जुंपली बैलगाडी, कुणाची घोड्यावर उडी, चाल कुणाची तुडतुडी, कुणी बसे खांद्यावर. लोक जमले बेसुमार, सुमारे 40,000. आत एकच विचार, का गेले हो महाराज. प्रत्येकाच्या अंतरात महाराज होते विराजत. नाना नाना अनुभवात डुंबवीत त्यांना. महाराज होते प्रत्येकाचे, गंध गुंफल्या नात्यांचे, हक्कांचे जिव्हाळ्याचे, घरातील मनातील. कल्लोळ कल्लोळ आठवणींचा, अलवार हळुवार क्षणांचा, घन दाटल्या संबंधांचा चिंब वर्षाव. वरुणराजाही विरघळला, सांत्वन करून गेला. दुःखाचा दाह सोसण्याला जलधारा शिंपून. गव्हाळी सावळी मूर्ती, प्रभा सोनेरी अंगावरती. हनुवटी शोभे हनुमंती, दयार्द्र नेत्रद्वय. भरगच्च छाती बलदंड बाहू, मूर्ती आता कोठे पाहू. समचरणावर वाहून घेऊ कसे आता. शुभचिन्हांनी महाराज युक्त, प्रसन्न मुद्रा चत्वार मुक्त. करुण रसाळ राघव भक्त, शोधू कोठे. रामाची धरावी आसक्ती, स्त्रियांनी रहावे व्रतस्थ वृत्ती. नाम साठवावे सदा चित्ती, असे कोण सांगेल. साखर खेरड्याच्या घराघरात, जाती पातींना छेद देत. धर्म भिंतींना वळसा घालीत, भक्त होती आतुर. म्हणून केला सद्विचार, पार्थिव फिरवून नगरभर. भक्तांच्या इच्छेचा सत्कार, होईल या कृतीने. या विचारे काढली मिरवणूक, भक्तदर्शना उत्सुक. वाद्यध्वनींचे शब्द देख, जय जय श्रीराम. गुलाल फुले अक्षता, श्रद्धापूर्वक उधळीत असता. उमाळे येतना आवरिता, जागती आठवणी. कार्तिक शुद्ध पंचमीला, सकाळी 10चे सुमाराला. निघून पोचली ठिकाणाला, दुपारी 3 वाजता. तोपर्यंत काही भक्तांनी हनुमानाप्रमाणे जावोनी. आणिले पवित्र जल भरोनी कलशांमध्ये. काही भक्तांनी आणिले चंदन काष्ठ जमविले. इतरांनी गोळा केले बाकी सर्व साहित्य. जागा ठरविली शास्त्रीजींनी, मान्य केली ती सर्वांनी. मग पुढल्या कृती लागोनी आरंभ केला. भक्तगण जमला अपार, साऱ्यांना कसे दिसणार. म्हणून केला विचार, निवेदकांना नेमावे. यासाठी यज्ञेश्वर शास्त्रींनी पाचारिले मधुर शब्दांनी. यावे बाळासाहेब माईंनी,
आणि भाऊ साहेब मेरे कर. शब्द प्रभू दोघे असती, बुद्धीत अग्रणी राहती, तात्विक विवेचनावरती, असे त्यांचे लाघव. नवनीतागत अर्थ काढती, कठीण सोपे करून सांगती, महाराजांच्या निकटवर्ती शिष्यातील ते. दोघांनीही माईक घेतले, घटनांचे शब्दचित्र रेखू लागले, हुबेहूब वर्णन करू लागले, ओथंबलेले. मान्य की आम्ही शब्दांशी खेळतो बांधतो मैत्रीसी, अशा दुर्धर प्रसंगाशी कैसे जावे सामोरे. आजवर कुठल्याही कामात सद्गुरूंना होतो प्रार्थित, आजही त्यांनाच विनवीत, वर्णना करतो आरंभ. भक्तांनो व्हावे सावधान, मन धरावे आवरून, ऐकावे लक्ष देऊन, वर्णन हे धावते. जमला एवढा समुदाय, मनस्थिती अवघ्यांची काय होय, सोडून जाता आपली माय, माऊली श्री सद्गुरू. पहा इथे हे वैदिक आले, वेद मंत्र ते म्हणू लागले, भक्तगण काही रचू लागले, चिता चंदन काष्ठांची. श्रीकृष्ण काळेंना पुढे केले, यज्ञेश्वर शास्त्रींनी त्या नेमिले, त्यांचे मन भरून आले अंत्यविधी करताना. आजवर अनेक कार्यांना केले धावत्या वर्णनांना, मात्र आज बोलताना जीभ होते जड. अशा प्रसंगी काय करावे, मन आपले आवरून धरावे, सद्गुरु चरित्र आठवावे परमभक्तीने. त्याने धीर गोळा होतो, चरित्रातील मर्म शोधू लागतो, आपण सावरू लागतो आपले आपल्याला. साखर खेरड्यात साथ आली, सद्गुरु माऊली व्यथित झाली, सावरण्यासाठी सांगू लागली तत्वज्ञान मृत्यूचे. घरोघरी जाऊन आले धीर देऊन, मृत्यू कैसा वरदान सांगितले प्रेमाने. शरीर पंचतत्वांचे, पंचतत्वांना द्यावयाचे, आत्म्याचे कर्तृत्व जाणावयाचे, घ्यावे समजून. ज्ञान दिले ते आठवावे, वागणे त्यावर ठरवावे, रामनामासी घट्ट धरावे, सद्गुरु आज्ञेप्रमाणे. भगवद वाक्यावीण बोलणे नसावे जाण, मी कोण तू कोण ओळखिले पाहिजे. यासाठी सद्गुरूंनी संचार केला किती म्हणोनी, अडचणींचे डोंगर पालथोनी, दिगंती नेले रामनाम. त्यांनी मंदिरे स्थापिली, उपासनेची घडी घातली, आचरणाने सिद्ध केली महती रामरायाची. सद्गुरु होते सुधारक, कृती केल्या जगदोद्धारक, समानतेची कल्याणकारक, बाळगली दृष्टी. सारी रामाचीच लेकरे, समान अंतर्याम रे, आत्म्यामध्ये कशाला रे हवे द्वैत. गरीबही त्याचा आहे,
श्रीमंतही त्याचा आहे, काळा गोरा त्याचा आहे, कुळा लंगडा कसाही. आपण फक्त प्रेम करावे, रुजवावे, वाढवावे, वाटावे, रामाचे अधिष्ठान ठेवावे, देताना घेताना. रामजी माळी आजारी पडला, सद्गुरूंचा त्याने धावा केला. होईन कामी पात्र भला आपल्या कृपेस. सद्गुरु त्यासी प्रसन्न झाले, शिष्या घरी अवतीर्ण झाले. माळ्याची सेवा करू लागले, धुणी भांडी करून. खाऊ घातले मायेने, थापोन भाकरी कुशलतेने. चरण धुतले रामजीने, अश्रुपात करून. रात्रौ माळ्याच्या शेतात, बसले राखण करीत. रामनामाचे भजनामृत, रात्रभरी जागताना. एका शेतकरी शिष्याने, पिकविला मूग हौसेने. घेतले तोडाया उत्साहाने, आकाश निरभ्र पाहून. 5 गाड्या माल काढला, उघड्यावरती होता पडला. ढग दाटले आकाशाला, गडगडू लागले काळे भोर. शेतकरी बिचारा घाबरला, पाहून होणाऱ्या नुकसानीला. कळवळून करू लागला, प्रार्थना सद्गुरूंची. आश्चर्य म्हणजे ढग पांगले, मधला पट्टा सोडून पडले. नुकसान मुगाचे टळले, पहा भक्तीचे प्रत्यंतर. गोष्ट 78 सालातली, आपल्या मलकापुरातली. सर्वांच्या आहे आठवणीतली, कारण घडली नुकतीच. महाराजांचा होता वाढदिवस, उधाण होते उत्साहास. भल्या थोरल्या मंडपास, झाली होती सुरुवात. 5000 पाहुणे बसतील, भजन कीर्तन करतील. होम हवनादी होईल, अशा सर्व बेताने. तोच आला प्रचंड वारा, गडगडे ढगांचा नगारा. गदगदा हले मंडप सारा, शिष्य होती भयभीत. अरे हे काय झाले, मांडलेले अवघे विस्कटले. असे कोणते अपराध घडले सद्गुरुराया. सद्गुरूंना दया आली, पंचभूतांना प्रार्थना केली. अरे ही काय वेळ झाली, धिंगाणा घालण्याची. आलात तसे निघून जावे, शिष्यांना त्रस्तना करावे. कार्यक्रम त्यांचे होऊ द्यावे, योजले तसे. आज्ञा होताच निघून गेले, आकाश अगदी निरभ्र झाले. सोज्वळ शिष्यागत वाहू लागले, वारेही सौम्यपणे. तिकडे आहेत विधी सुरू, आपण गुरूंचे चिंतन करू. शांतपणे आठव करू अवतार कार्याचा. खेरड्याचे नामदेव खरात, होते सद्गुरु सेवेत. 4 पिढ्या अनुग्रहित होत्या त्यांच्या. नामदेवासी लहानपणी, अंगा खांद्यावर खेळवोनी. प्रेम लाविले महाराजांनी संत कृपाच. महाराजांची दमणी हाकायची, सेवा होती नामदेवाची. पळविताना बैलांना मारण्याची नव्हती मुभा. एकदा निघाले लग्नाला, महाराजांनी कासरा घेतला. मागे बसविले नामदेवाला, असे प्रेम.
नामदेव आजारी पडला, महाराजांना शरण आला, तीर्थ देऊन बरा केला सद्गुरूंनी. नियमितपणे दर्शनाला यावयाची सवय त्याला, एकदा खूप वेळ झाला, वाजला रात्रीचा 1:30. महाराज होते बसलेले, नामदेव जेव्हा मंदिरी आले, हसून त्यांचे स्वागत केले, जप करता करता. अश्रू सखाराम कांबळे, शिष्य होते अति वेगळे, अनुग्रहानंतर सगळे वर्तन टाकले बदलून. मांसाहार वर्ज केला, महत्व आले पूजेला, जन्म त्याचा कृतार्थ केला, चांदीच्या खडावा देऊन. कल्याणचे श्री खैरनार, महाराजांचे भक्त थोर, महाराज राहिले महिनाभर त्यांचेकडे आजारात. महाराज एकदा पुण्याहून परस्पर जाणार हे ऐकून, पत्नीस आले बडबडून खैरनारांच्या. शेवटी गेले खैरनार, सत्शिष्य साबळेन बरोबर, हकीकतही ऐकल्यावर महाराज आले कल्याणा. महाराजांची एक गोष्ट असे पहा अतिस्पष्ट, स्वभाव आगळा विशिष्ट घ्यावा समजून. पांडित्य मिरविणे, वाद घालणे, वाटे फार अजागळवाणे, यापासून दूर राहणे आवडे त्यांना. एकदा एक गृहस्थ आले, संप्रदायाविषयी बोलू लागले, पुरावे पुढे टाकू लागले, पाठ केलेले. महाराज म्हणाले शांतपणे, आपण घेता उष्टावणे, ज्ञानोबा तुकोबांचे म्हणणे, मांडतो पंडित बनोनी. त्यापेक्षा नाम घ्यावे, संत सांगती ते ऐकावे, उगाना फंदात पडावे विद्वान होण्याच्या. बाबूराव देशमुख वाऱ्याचे, संस्थापक चिखलीच्या आदर्शचे, परमभक्त महाराजांचे, बालपणापासून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, स्वयंसेवक जिगरीचे, सोने केले आयुष्याचे राष्ट्रकार्य करून. त्यांना नेहमी वाटायचे, कारण काढावे भेटीचे, महाराज आणि गुरुजींचे राष्ट्राच्या हितासाठी. तो योग जुळवून आणिला 13 सप्टेंबर 72 संगमय चिखली नगराला, श्रीराम मंदिरात. गुरुजी हे कोण असती, कळावे थोडे आपणाप्रती, म्हणून थोडी माहिती सांगतो येथे. रास्व संघ नावाची संघटना देशभक्तांची, मनाला मने जोडण्याची असे आपुल्या देशात. देशभक्ती येथे रुजविली जाते, सरसंघ चालक म्हणती प्रमुखाते, या पदावर आरूढ होते नरशार्दूल गोळवलकर. गुरुजी अभिधाने प्रख्यात झाले, अवघ्यांनी गुरुत्व स्वीकारले, राष्ट्र सहाणे वर झिजविले आयुष्य चंदनाचे. यांनी रचला राष्ट्रवेद, त्यागून आपुले ऋषीपद, ऋचा गायल्या हर्षध मायभूमीच्या. महाराज थांबले मंदिरात, गुरुजींची वाट पाहात,
गुरुजी अनवाणी चालत गेले दर्शनाकरिता. आपण सामान्य जनासी शिकविता राष्ट्रभक्तीसी, जागविता देवत्वासी त्यांच्या अंगीच्या. समर्थांनी हेच केले, सर्वत्र आखाडे निर्मिले, राष्ट्रभक्तीचे धडे दिले संघटन करून. राष्ट्रकार्य हेच रामकार्य, आपण त्याचे आचार्य. गुरुजी आपुले गुरुकार्य, शिरोधार्य आमास. असे म्हणून महाराजांनी सन्मान केला हृदयी धरोनी, अंगावर शाल पांघरोनी अर्पिले श्रीफल. तत्परतेने गुरुजी म्हणाले, आदरे संपृक्त असलेले. बाबूराव कृतकृत्य झाले, पाहून ऐकून संवाद. आशीर्वाद साधू पुरुषांचा, कार्यवर्धिष्णू होण्याचा, स्वच्छ निर्मळ भावाचा प्रेरक असतो आमास. राम ज्या राष्ट्रात आहे, रामराज्य तेथे आहे. राष्ट्रभक्ती फुलते आहे साधू पुरुषामुळेच. आज मी धन्य जाहलो, चरणाशी आपुल्या आलो. अर्चनेचा भाग झालो, स्वर एक होऊन. असे म्हणून गुरुजींनी दाखविली सवाई म्हणोनी. नाम श्रीराम सुंदर करोनी, घेतला निरोप. एवढे सुंदर ऐकत असता, माझ्या बोलण्याचा अडथळा येता. रोष होईल आपुला पुरता, क्षमा करावी. पहावे श्रीकृष्ण काळ्यांनी, कणिक घेतली तिंबोनी. पुढील विधी लागोनी, सांगतो इतुकेच. नम्रतेने वाटते विचारावे, शरदरावांनी सांगावे. आणि बाणीतले निवेदावे, धार्ष्ट्य महाराजांचे. बाळासाहेब आहेत विद्वान, प्रश्न विचारिला छान. आनंद वाटे मजला गुण, वर्णन करण्या. लोक आणि बाणीतला चार, मातला उर्मट भ्रष्टाचार. बंदी विचार करण्यावर, बोलणे लिहिणे सारेच. दहशत होती वातावरणी, येईना बंद्यांना भेटण्या कोणी. तेव्हा निर्भय सद्गुरूंनी घेतली भेट बंद्यांची. नागपूरच्या कारागृहात गेले याही परिस्थितीत. कैद्यांना दिलासा देण्याप्रत, भीती असूनही. तेथे महाराज जे बोलले, आहा पाहिजे ऐकले. जणू वसिष्ठ भेटले बंदीवान देवांना. आपण सामान्य आहोत, बसतो काळजी करीत. परंतु घ्यावे ध्यानात, देवांना बंदिवास चुकला का. रामाने देवांची मुक्तता केली, आपण पाहिजे आशा ठेविली. आपणासही कुणी वाली, भेटेलच भेटेल. एक शक्ती वादळ करण्याची, दुसरी असते शमविण्याची. एक सत्ता दिल्लीची, दुसरी असते रामाची. ज्या राज्यी सज्जनांचा छळ, टिकत नाही ते फार काळ. रामराय नामे शक्ती प्रबळ, भूमंडळी भरली असे. निर्भय निश्चल शांत वृत्ती, सद्गुरूंची आपुल्या होती. रामभक्ती मठापुरती, बंदिस्त नव्हती कधीच.
एकदा संघशिक्षा वर्गात 1975 संपन्न झाला जो मलकापुरात 9 मे ते 7 जून. त्यावेळी सद्गुरू आले होते समारोपाच्या प्रसंगाते. भगवा ध्वज त्यांचे हस्ते फडकला अत्यंत डौलाने. सद्गुरूंचे झाले बौद्धिक विचार मौक्तिकेच मौलिक. संघस्थानचा स्वयंसेवक उठला थरारून. डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापिला विवेक करुनी. वाढविला रक्ताचे पाणी करुनी ठाऊक साऱ्यांना. संघ कार्याचा विस्तार करता पणाला लावती विद्वत्ता. शरीर वक्तृत्व बुद्धिमत्ता परमपूज्य श्री गुरुजी. कार्य जे केले हनुमंताने आदर्श ठेवा स्वयंसेवकाने. तरुण जाल रामकृपेने संकटांचा महासागर. अरे हे ईश्वरी काम आहे ही तो रामाची इच्छा आहे. शाश्वत सेवा होणार आहे आपल्या राष्ट्राची. रामकृपा आपणावर होवो राहो निरंतर. तेणे जगात जय जयकार भरत वर्षाचा. आपल्या सद्गुरू महाराजांच्या असंख्य कथा असावयाच्या. भक्तांच्या हाकेला धावण्याच्या त्यांच्यावरल्या मायेच्या. जेवढे शिष्य आहेत त्यांचे तेवढे धागे अनुबंधाचे. आप्त सती साऱ्यांचे महाराज वडीलधारे. असतील जेवढ्या चांदण्या आहेत तेवढ्या कहाण्या. त्या सर्वांचा उल्लेख करण्या पात्र कसा असेन. आत्ता जेवढे सांगता आले तेवढे आम्ही सांगितले. चालते बोलते ब्रह्मापुले महाराज असती. असहाय्य स्त्रियांना केली मदत. असहाय्य वृद्धांना आधार देत. असहाय्य मुलींची लग्ने लावीत आपुले प्रेमळ महाराज. अनेक संसार मार्गी लाविले. तुटणारे ते दुरुस्त केले. मनाने जे होते खचले उभे केले तयांना. नाना आचार्यांना भाऊ मानले. माघारी कुटुंब सुस्थिर केले. उघड्यावर ना पडू दिले चिरंजीव रामदासांना. नंदू मोहरील यांच्यावर कृपादृष्टीची घातली पाखर. उमा काकी ठरल्या शिष्यवर दुसऱ्या वेणाबाई. बुलढाण्याच्या पिंपरीकर. इंदोरचे मादणीकर. जालन्याचे याडकीकर ठरले शिष्य भाग्यवान. असे किती म्हणून सांगावे. अमिताला कैसे मोजावे. मोजून मोजून थकून जावे आणि उरवावे मोजण्यास. ब्रह्म्याचा अंत लागेल का हो. सद्गुरू आम्हास कळतील का हो. शरणागत आपण व्हावे हो हेच बरे. असो आता सांभाळावे. पुढील विधी अवलोकावे. अश्रूंना आवरून धरावे निरोप देताना. पार्थिव ठेविले चितेवर. घट धरिला खांद्यावर. घातल्या प्रदक्षिणा जडतर अग्नी देणाऱ्याने. हाती घेतली अग्निशिखा. टाकती पाऊले धिमी देखा.
न्याहाळीती पुनः पुन्हा गुरुमुखा व्याकुळ होऊन. माळा फुले सुकून गेले, अश्रूंची फुले निर्माल्य झाले. प्रकाशाने पलायन पसंत केले, दाटला काळोख. अखेर अग्नीने स्पर्श केला, सगुण ब्रह्मा निर्गुण झाला. पंचतत्वात शब्द घुमला, श्रीराम श्रीराम. चिता पेटली धडाडून, चटचट जिभल्या चाटून. अग्नी भेटे कडकडून, सद्गुरूंना आमुच्या. शेखराने डोळे पुसले, श्रीराम जय राम म्हटले. आकाशी दूरवर पाहिले, विमान जाताना. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री प्रह्लाद रामानंदामृत ग्रंथ सप्तदशोऽध्यायः समाप्तः.